प्रयत्न करायचो 2011ला पश्चिम मुंबईचा म्हणजे बँड्रापासून जुहू पर्यंतचा जो एलिट बॉलिवूडचा एरिया आहे त्या एरियाचा ऍडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्म स्टार 2-2 दिवस माझी अपॉइंटमेंट घेऊन भेटायला वाट पाहायला लागले. ज्या ताजमध्ये कधी चहा प्यायचंही स्वप्न पाहिलं नाही त्याच ताजमध्ये 26/11च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या सहकाऱ्यांची वाट पाहिली गेली. तिथंच अतिरेक्यांची 2 हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आम्हाला प्रदान करण्यात आलं. मी हे माझं कौतुक करण्यासाठी सांगत नाहीये. एक फाटक्या चड्डीतनं सुरुवात शाळेत केलेली ती कुठपर्यंत कशा पद्धतीनं ते मला सैराटमध्ये असं लपून चालायला लागायचं लहानपणी आठवते मला. तर ती परिस्थिती कशी बदलू शकते त्यासाठी मनगटात किलिंग इन्स्टिंक्ट लाथ मारीन तिथं पाणी काढणे ही जिद्द हे तुमचं वय आहे. त्या वयामध्ये तुम्ही आहात क्रुशियल वयामध्ये आहात आणि ते मग साकार करण्यासाठी काय कर. मी एकटाच नव्हतो. मी माझ्या गावातनं एकटा नव्हतो. आमच्या गावातनं ज्यावेळेला मुंबई सारख्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या शहरातनं एकही मुलगा IAS IPS आणि IFS मध्ये नव्हता. त्यावेळेला कोकरूड मधनं आमच्या छोट्याशा गावातनं आम्ही 3 जण IAS IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. आनंद पाटील जो आता जॉईंट सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये विलासराव देशमुख साहेबांकडे तो जवळजवळ 5 वर्ष PS म्हणून दिल्लीला त्यानं काम पाहिलेलं आहे. तामिळनाडू काडरमध्ये त्याची नेमणूक झाली. तो IAS मध्ये सिलेक्ट झाला.